नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, येत्या 5 आठवड्यामध्ये देशातल्या 5 विधानसभांच्या निवडणुका होत आहेत. त्यामध्ये 4 राज्यांच्या विधानसभा आहेत आणि एक केंद्रशासित पुद्दुचेरी या छोट्याशा भागाची विधानसभा जी आहे त्याची निवडणूक होते. पण आपण ज्या बातम्या बघतोय त्या बातम्या बहुतांश या बंगालच्या विधानसभा निवडणुकीवर केंद्रित झालेल्या आहेत. त्याच वेळेला 20 खासदारांचं असलेलं केरळ राज्य आणि 39 खासदारांचं तमिळनाडू हे राज्य, ही सुद्धा दोन मोठी राज्य आहेत. 14-17 खासदारांचं आसाम हे राज्य आहे. पण सगळ्या बातम्या या फिरून 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 बंगालकडच्या दिशेने येतात. उरलेल्या राज्यात सुद्धा विधानसभा निवडणुका होत आहेत, तर तिथली परिस्थिती काय त्याच्या बातम्या शोधाव्या लागतात. आणि म्हणूनच आज मी बंगाल बाहेरच्या इतर राज्यात काय चाललंय या दृष्टीने बोलताना तमिळनाडू या राज्याकडे बघतोय. तमिळनाडू हे राज्य असं आहे की 1967 मध्ये सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचा द्रविड मुन्नेत्र कळघम या द्रविडी प्रादेशिक पक्षाने पराभव केला. तेव्हापासून हळूहळू करत तमिळनाडूतून काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष नामशेष झाला आणि केंद्र विरुद्ध राज्य असंच तिथलं राजकारण दीर्घकाळ चालत राहिल्यामुळे आणि तिथे दुसरा कुठलाही राष्ट्रीय पक्ष म्हणावा असा नसल्यामुळे एक प्रकारे तमिळनाडू हा भारतीय मुख्य प्रवाहातल्या राजकारणापासून वेगळा पडलेला एक प्रांत आहे. तसं म्हटलं तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया CPI, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट CPM हे सुद्धा दोन राष्ट्रीय म्हटले जाणारे पण व्यवहारता प्रादेशिक असलेले राष्ट्रीय पक्ष तमिळनाडूत आहेत. कधी एखादा खासदार त्यांचा, एखाद दोन आमदार निवडून येतात, पण बाकी बघितलं तर त्यांचा सगळ्याच्या सगळ्या तमिळनाडूभर कुठेही प्रभाव दिसत नाही. जसा केरळ किंवा बंगालमध्ये डाव्यांचा प्रभाव होता तसा तमिळनाडूत कधीही नव्हता. पण तिथल्या प्रादेशिक विरोधी पक्षाच्या सोबत राहून राहून तमिळनाडूमध्ये या दोन डाव्या पक्षांनी, कम्युनिस्ट पक्षांनी आपलं अस्तित्व कसं बसं टिकवलेलं आहे. पण हळूहळू करत काँग्रेस पक्ष हा पूर्णपणे तमिळनाडूतून बर्बाद होऊन गेला. आता जवळजवळ त्याला मला वाटतं 60 वर्ष होतील. 6 दशकामध्ये काँग्रेसला तमिळनाडूमध्ये स्वबळावर निवडणुका लढवता आलेल्या नाहीत. 1952, 1957, 1962 अशा 3 सार्वत्रिक पहिल्या निवडणुकांमध्ये स्वबळावर एकट्याच्या ताकदीवर ज्या विधानसभेमध्ये बहुमत निवडून आणलं काँग्रेसने, तिथून आज काँग्रेस जवळजवळ नामशेष झालेली आहे. कधी अण्णा द्रमुक तर कधी द्रमुक या दोन द्रविड पक्षांच्या मेहरबानीने 1 पासून 4-5 खासदार निवडून आणणं किंवा 15-20 आमदार निवडून आणणं हे काँग्रेसला शक्य झालंय. पण जेव्हा जेव्हा काँग्रेसने 2-3दा स्वबळावर तमिळनाडूची विधानसभा लढवायचा प्रयत्न केला त्यात त्याला यश मिळालं नाही, नामशेष व्हावं लागलं. 2-3% पलीकडे आज काँग्रेसची तमिळनाडूत मतं उरलेली नाही. 2-3% अधिक नाहीत. आणि या पार्श्वभूमीवर काँग्रेसला अखिल भारतीय पातळीवर टक्कर देऊन काँग्रेसच्या जागी पर्यायी राष्ट्रीय पक्ष बनलेला भारतीय जनता पक्ष याला तर तमिळनाडूमध्ये जवळपास स्थान नव्हतं. जवळपास स्थान नव्हतं. उत्तर प्रदेश आपला काँग्रेस जे आहे, काँग्रेस आणि तमिळनाडू यांचा संघर्ष काय होता की दिल्लीची दादागिरी, हिंदी भाषिक नेतृत्वाची दादागिरी हा द्रमुकचा काँग्रेस विरुद्धचा आक्षेप होता.
आणि बघायला गेलं तर स्वातंत्र्य चळवळीपासून काँग्रेस तमिळनाडूत पण होती. अशा काँग्रेस या राष्ट्रीय पक्षावर द्रमुक जर हिंदी भाषिक पक्ष किंवा हिंदी भाषिक वर्चस्व असा आरोप करत असेल तर भारतीय जनता पक्षाचा सगळा दबदबा किंवा आरंभ आणि प्रभाव हा उत्तर भारतीय असल्यानंतर तमिळनाडूत भारतीय जनता पक्षाला पाय रोवून उभं राहणं हे सुद्धा अवघड होतं. आणि म्हणून आता जवळजवळ 70 वर्ष होत आल्यानंतर भारतीय जनता पक्ष तमिळनाडूमध्ये हळूहळू करत आपलं पाय रोवून उभा राहतोय. आणि या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण सध्याची तमिळनाडूची विधानसभा निवडणूक बघतो तेव्हा आपल्या एक गोष्ट लक्षात येते, कधी द्रमुक बरोबर तर कधी भाजप अण्णा द्रमुक बरोबर भाजपने सुद्धा तडजोडी केलेल्या आहेत. वाजपेयी जेव्हा 96 मध्ये 98 मध्ये पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी तमिळनाडूमध्ये जयललितांच्या अण्णा द्रमुक बरोबर जागा वाटप केलं होतं, आघाडी केली होती. आणि वाजपेयी जेव्हा बहुमत दाखवून एनडीएचं बहुमत दाखवून पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्या बैठकीत आपल्यापेक्षा ममताला अधिक सन्मान दिला म्हणून चिडलेल्या जयललितांनी राष्ट्रपतींना पत्र सुद्धा पाठिंब्याचं पाठवलं नव्हतं. आणि पुढे तर 2 वर्षात काय 1 वर्षभरात जयललितांनी पाठिंबा काढून घेतला म्हणून वाजपेयी सरकार भाजप सरकार गडगडलेलं होतं. पण अधूनमधून त्या गोष्टी होत राहिल्या, कधी यांच्याबरोबर कधी त्यांच्याबरोबर. काँग्रेस जशी 2 द्रविड पक्षांबरोबर कधी ना कधी जागा वाटप करून आपलं बिहार तमिळनाडूतलं अस्तित्व टिकून राहिले, तसंच तमिळनाडूमध्ये आपल्या पक्षाच्या राजकारणाचे पाय रोवण्यासाठी भाजपने सुद्धा या किंवा त्या द्रविड पक्षाबरोबर हातमिळवणी केलेली आहे, जागा वाटप केलेले. आत्ताची सुद्धा निवडणूक तुम्ही बघाल तर 2 निवडणुकांच्या किंवा कुठल्याही 2 निवडणुकांच्या मध्ये भाजप स्वतंत्रपणे आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. पण हिंदी भाषिक केंद्रीय नेतृत्व आणि तमिळनाडूमध्ये हिंदी विषयी असलेला अकस यामुळे गणित जुळलेलं नाही. आणि अशा परिस्थितीत आज परत एकदा तमिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाने अण्णा द्रमुक बरोबर आघाडी केलेली आहे. 5 वर्षापूर्वी ही आघाडी त्यांनी मोडली होती आणि भाजपला 2 आकडी संख्या आमदारांची गाठता आलेली नव्हती. हा 4, 5, 7 असे आमदार निवडून आलेले आहेत स्वबळावर. ठराविक जिल्ह्यामध्ये भाजप आपला प्रभाव निर्माण करू शकलेला आहे, पण स्वबळावर स्थानिक पातळीवर निवडणुका लढवणं भाजपला अशक्य झालेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आत्ता जी तडजोड झालेली आहे ती बघितली तर आपल्याला चकित व्हायला होतं. 234 आमदार पदाच्या निवडणुका या तमिळनाडू विधानसभेसाठी होत आहेत. आणि त्या 234 पैकी भाजप 200 जागा लढवणार नाही असं म्हणते. खरं तर 200 ने 207 जागा भाजप लढवणार नाहीये. 234 पैकी फक्त 27 जागी भाजप आपले उमेदवार उभे करणार आहे. अखिल भारतीय राष्ट्रीय पक्ष म्हणून मिरवणारा भाजप 100% पंचायत टू पार्लमेंट ही भाषा करणारा भारतीय जनता पक्ष तमिळनाडूमध्ये 234 पैकी फक्त 27 जागा लढवणार आहे. ही काय लाचारी आहे. तर ही सुरुवात असते मित्रांनो. काही गोष्टी आपल्याला समजून घ्यायला लागतात. जी आजची परिस्थिती आहे हीच 15-20 वर्षापूर्वी आसाममध्ये होती, बंगालमध्ये होती. अगदी 50 वर्ष मागे जाल तर गुजरातमध्ये सुद्धा होती, महाराष्ट्रात सुद्धा होती. बाळासाहेबांनी भारतीय जनता पक्षाला कमळाबाई म्हणून हिणवलं. त्याचं कारण 40 वर्षापूर्वी
84च्या 85च्या निवडणुका झाल्या तेव्हा लोकसभेला भाजप आणि शिवसेनेची पहिली युती झाली होती लोकसभेला. पण विधानसभेची निवडणूक आल्यानंतर शिवसेनेचा उपयोग नाही समजून भाजपने शरद पवारांबरोबर काँग्रेस विरोधी पुलोद आघाडीत प्रवेश केला होता. पण हळूहळू करत आधी 4-5 तरी आमदार निवडून आले पाहिजे, त्यातून विधानसभेत आपलं अस्तित्व दिसतं आणि त्याच बळावर हळूहळू करत इतर जिल्ह्यामध्ये आजूबाजूच्या तालुक्यामध्ये प्रवेश करून पक्ष वाढवता येतो, ही भाजपची भूमिका राहिलेली. याच प्रकारे भाजप गुजरातमध्ये अजेय झालेला आहे, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा पक्ष झालेला आहे, उत्तर प्रदेश बिहार या राज्यामध्ये भाजपने मोठी झेप घेतलेली आहे. पण आज जिंकलेल्या राज्यामध्ये भाजपची संख्याबळ बघितलं जातं, पण भाजपने तिथे सुरुवात कशी केली हे किती लोक बघतात. 40, 50, 60 वर्ष मागे जाल तर तुम्हाला कळेल की जनसंघ किंवा भाजप हा एक राज्यामध्ये रुजत गेला तेव्हा इतर क्षेत्रीय किंवा प्रादेशिक किंवा विरोधी पक्ष छोटा दुबळा असेल त्याच्याबरोबर हात मिळवणी करून जागा वाटप करत करत भाजपने विविध राज्यामध्ये त्याच्या छोट्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आपलं अस्तित्व पहिल्यांदा प्रस्थापित केलं. एका तालुक्यात अस्तित्व निर्माण करायचं आणि मग त्या बळावर आसपासच्या तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आपला प्रभाव निर्माण करायचा, ही भाजपची स्ट्रॅटेजी राहिलेली आहे. गोव्यासारख्या छोट्या राज्यामध्ये भाजपला हातपाय पसरण्यासाठी तब्बल 15-20 वर्ष गेली. तिथला मातब्बर पक्ष महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष याबरोबर हातमिळवणी करून हळूहळू करत अख्खा गोवा भाजपने पादाक्रांत केला. महाराष्ट्रात तेच आहे. आणि म्हणून तमिळनाडूमध्ये आज भाजप अवघ्या 27 जागा लढवतोय. त्याचं कारण समजून घेतलं पाहिजे. 27च्या जागी 70 जागा पण भाजप मागू शकत होता, कदाचित मिळाल्या नसत्या, किंवा 70 जागा स्वबळावर लढवण्याची हिंमत दाखवू शकला असता. पण उपयोग काय? काल परवा बिहारच्या निवडणुका झाल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये. तिथला प्रभावशाली प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय जनता दलाबरोबर काँग्रेसने अडवणूक करून 80-85 जागा घेतल्या, निवडून आणल्या 6. निवडून किती आणल्या? मित्र पक्षाचा फायदा घ्यायचा, पण मित्र पक्षाचं नुकसान होऊ नये, आपलाही त्याला उपयोग व्हावा, ही तडजोडीची भूमिका असली पाहिजे. आपल्या मतामुळे मित्र पक्षाच्या पडणाऱ्या जागा निवडून येतील आणि आपल्याला जिथे दुबळे आहोत, आपण हमखास पराभूत होतो, तिथे एखादा आमदार आपल्याला मित्र पक्षांमुळे मिळेल, अशा रीतीने जेव्हा तडजोडी होतात तेव्हा गठबंधन, आघाड्या, युती यशस्वी होत असते. त्यामुळे देशामध्ये लोकसभेत 240 खासदार असलेला पक्ष एकदा 300 आणि 282 लोकसभा खासदार निवडून आणणारा पक्ष भारतीय जनता पक्ष तमिळनाडूमध्ये विधानसभेच्या 234 पैकी फक्त 27 जागा लढवतो. तेव्हा त्याचं टार्गेट काय हे बघितलं पाहिजे. काय साधायचंय? तर साधायचं इतकंच आहे की 27 जागा लढवायच्या, 15 जरी आल्या तरी प्रचंड झालं. विधानसभेमध्ये भाजपच्या 15 जागा तमिळनाडूत आल्या तरी त्या 15 जागांच्या बळावर कमीत कमी 40-50 विधानसभा क्षेत्रांमध्ये हे 15 आमदार फिरून आपलं बस्तान बसवू शकतात, हा दृष्टिकोन असतो. नुसती आमदारांची संख्या वाढवायची नाही, तर जे निवडून येतील त्यांना कामाला झुंपायचं आणि त्यांच्या बळावर आसपासच्या मतदारसंघामध्ये आपलं प्रभाव क्षेत्र निर्माण करायचं आणि त्यातून आपल्या पक्षाची त्या त्या राज्यातली, त्या त्या जिल्ह्यातली व्याप्ती वाढवायची.
हे कदाचित 10 वर्ष 15 वर्ष चालतं, पण 15 वर्षानंतर किती फरक पडतो हे बघायचं असेल तर आत्ता ओरिसाकडे बघावं लागेल, तेलंगणामध्ये बघावं लागेल. कधी काळी रामाराव किंवा चंद्रबाबू नायडू यांच्या आधारावर तेलंगणा आंध्रचं राजकारण करणारा भाजप हा आज तेलंगणासारख्या राज्यामध्ये स्वबळावर निवडणूक लढवून 3-3, 4-4 खासदार निवडून आणतो. ममता दिदी बरोबर सुरुवात करून गेल्या 15-20 वर्षामध्ये भाजपने बंगालमध्ये 2 नंबरचा पक्ष होऊन दाखवलेला आहे. पण 2 नंबर गाठण्याच्या आधी 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबरवर तुम्ही असला पाहिजे. काल जन्माला आलात आणि डायरेक्ट 1 नंबर व्हाल असं शक्य नसतं. अपवाद असतात, चमत्कार असतात. आणि म्हणून अखिल भारतीय पातळीवर केंद्रात जवळपास स्वबळावर सत्तेवर असलेला पक्ष तमिळनाडूमध्ये 234 मध्ये अवघ्या 27 जागा लढवतो. ही सुद्धा एक रणनीती असते, हे समजून घेता आलं पाहिजे. आणि ते समजून घेता आलं तर मग केरळमध्ये 20-25 वर्षाच्या मेहनतीनंतर त्रिवेंद्रम या राजधानीच्या शहरामध्ये आपला महापौर भाजप का आणू शकलं. आज मुंबईमध्ये शिवसेनेचा महापौर कसा येऊ शकला याचा अंदाज आपल्याला येतो. त्यामागचं राजकारण आपल्याला समजतं. राजकारण ही एक प्रकारची बिन हत्याराची लढाई आहे. त्याची सुद्धा एक रणनीती असते आणि ती रणनीती घाई गर्दीची असून चालत नाही, वेंधळेपणाची असून चालत नाही, उतावळेपणाची असून चालत नाही. आणि म्हणून 234 पैकी 27 जागा भाजप तमिळनाडूमध्ये लढवतोय, तर त्याचं कारण आपल्याला समजून घेतलं पाहिजे. तर मग भाजप हा राष्ट्रीय पक्ष कसा झाला 40 वर्षात त्याचा उलगडा होईल. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.